निवडणुकीला उभ्या आहेत तेव्हा मला प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या डॉक्टर आहेत, लोकांचे दुःख रोग राई पासून त्यांना औषध उपचार करून त्यांना दूर करतात, लोकांच्या समस्या मुळापासून जाणून त्यांचं समाधान करतात, त्या आज राजकारणात का बरं उभ्या आहेत? आणि हा प्रश्न मी माझ्या मामांना विचारला तेव्हा माझ्या मामांनी मला उत्तर दिलं की बेटा, चोपड्यातल्या पाणी पाईपला ताप आला आहे, तो तापाला औषध देऊन बरं करण्यासाठी मॅडम राजकारणात उभ्या आहेत. चोपड्यातल्या रस्त्यांना फार जखमा झाल्या आहेत, त्या जखमा भरून काढण्यासाठी मॅडम राजकारणात उभ्या आहेत. नगरपालिकेच्या वॉर्डला घाण झालीये, रोग झाला आहे, तो रोग विकासाचं इंजेक्शन घेऊन दूर करण्यासाठी मॅडम राजकारणात उभ्या आहेत. आणि जेव्हा मला माझ्या मामांनी हे उत्तर दिलं तेव्हा राजकारणाबद्दलची माझ्या मनात असलेली नकारात्मकता ही बदलून एक आशेचं किरण माझ्या मनात जागलं. मित्रांनो, आपण बऱ्याचदा बघतो की जेव्हा आपल्या वावरात असणारी एखादी स्त्री पुढे जाते तेव्हा फक्त ती स्त्री पुढे जात नसते, तर सभोवताली असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते. आणि प्रत्येक स्त्रीलाच नव्हे तर आमच्यासारख्या लेकीबाळींना सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते. जर आपण बघितलं तर नगरपालिकेमध्ये प्रमुख 7 समित्या असतात आणि त्या 7 समित्यांपैकी एक सगळ्यात महत्त्वाची समिती म्हणजे आरोग्य समिती. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आरोग्याचं खरं महत्त्व सांगणाऱ्या ह्या एक डॉक्टर असतात. आणि जेव्हा ही समितीची धुरा डॉक्टर मॅडम या सांभाळतील तेव्हा आपल्या चोपड्यामध्ये असणारा सरकारी दवाखाना याचा कायापलट होईल. आणि तो कायापलट केवळ चोपड्यातील दवाखान्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो पूर्ण चोपड्याचा कायापलट आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो, आपण बऱ्याचदा बघत असतो की जेव्हा एखादी स्त्री नगरसेवक म्हणून निवडणुकीला उभी असते आणि जेव्हा ती निवडून येते तेव्हा बऱ्याचदा निवडून आल्यानंतर कारभार सांभाळायची वेळ जेव्हा येते तेव्हा बऱ्याचदा त्यांचे मिस्टर ही कारभार सांभाळत असतात. पण मला मॅडमांकडे बघून असं वाटत नाही की ते मामांना कारभार सांभाळू देतील म्हणून. बरोबर बोलते ना मामा मी? मित्रांनो, जेव्हा एखादे डॉक्टर या नगरपालिका सांभाळतील तेव्हा आपल्या चोपड्या शहरात असलेले घाणीचे प्रमाण हे कमी होईल. आपण जेव्हा मतदान करतो ते मतदान केवळ आपण एक चिन्हासमोरील बटन दाबून करत नसतो, तर ते मतदान करणं म्हणजे आपल्या विश्वासाची गुंतवणूक करणं. आणि जेव्हा आपण एखाद्या शिक्षित महिलेला, एखाद्या सेवेची तळमळ असलेल्या महिलेला, सेवेचा अनुभव असलेल्या महिलेला मतदान करतो तेव्हा तुम्ही आमच्यासारख्या पिढीचे, आमच्या मुलांचे भविष्य सुखरूप करत असतात. मला विश्वास आहे की जेव्हा मॅडम ह्या निवडून येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपला वॉर्ड हा आरोग्यपूर्ण असेल, आदर्श असेल आणि स्वच्छ असेल. मी मॅडमांविषयी 4 ओळी लिहिल्या आहेत, त्या मी आपल्याला सांगते जाता जाता. त्यांनी पाहिले रोग आता पाहतील दोष शहराचे, त्यांनी पाहिले रोग आता पाहतील दोष शहराचे, राजकारणात आल्या घेऊन इंजेक्शन विकासाचे, नको भव्य घोषणा सोपा बदलाव हवा खास, नको भव्य घोषणा सोपा बदलाव हवा खास. डॉक्टर मॅडमच देतील प्रामाणिकपणेचा तो श्वास, डॉक्टर मॅडमच देतील प्रामाणिकपणेचा तो श्वास. धन्यवाद.